भाऊ अरे कुठं चालला रे? काय नाही निघालो कॉलेजला. हा? कॉलेजला निघालोय. अरे अभ्यास चांगला कर, तुझ्यावर जबाबदारी आहे सगळी. काय जबाबदारी बापू, माझ्या एवढ्या लवकर जबाबदारी असते काय? अरे नीट अभ्यास कर, फिरू नको इकडे तिकडे गाडवाने. नाही फिरत कुठं बापू. तुम्ही माझ्या असं नका गाड्या आयुष्यात दाखवी जाऊ. कुठं निघालं की लगेच तुम्ही विचारतात मला सारखं. अरे विचारायला पाहिजे. बापू एक दिवस तुमचा नातू आहे नातू, हा. असं मोठं नाव कमी येईल. बरं. तुम्ही सुद्धा असं गर्वाने म्हणला पाहिजेत, अरे ह्यो माझा नातू आहे. छान झालं मग. मी कधीच तुमचं नाव कधीच असं खाली करून देणार नाही, कळलं का? ए बरोबर आहे. माझ्या आजीचं नाव म्हणजे पहिलंच आधी ऑलराऊंडर आहे. इच्छापूर्वक. हा, चहा पाणी झाला का तुमचा? हा हा, झालं. आता जातो मस्त पैकी कॉलेजला. हा, जा. येऊ का? हा ये, फिरू नको इकडे तिकडे. नाही नाही अजिबात नाही, जातो मग मी. हा. कवर बघू ह्या माणसाची वाट, काय माहिती. आजपर्यंत लवकर बोलवलंय ना आलाय, असं कधी झालंच नाही. त्याची वाट बघून बघून मी फार बेचैन होते. त्याला नाही बघितलं मला एकदम असं कसं तरी होतं. म्हणजे तो भेटल्याशिवाय मला अजिबात करमत नाही. यायला पाहिजे तो. आला. काय करते? काही नाही. कसं आहे तू? बरं बरं आहे. हो, मी पण बरी आहे. थोडा उशीर झाला, चालत तेच यायचं मी होतं ना. तुझी वाट बघत होते. ते काय झालं, रात्री पाऊस झाला पांदीतून आपल्या येताना, हा त्याच्यामुळे यायला उशीर झाला. हा का? हा. ऐक ना, तुला नाही ना भेटले मी, मला अजिबात करमत नाही. मला ना असं होतं, तुला बघितलं नाही ना तर मला मी वेड होऊन जाते रे, फार बेचैन होऊन जाते. माझं खूप प्रेम आहे रे तुझ्यावरती. अरे ते सगळं झालं, मला पण तू आवडते असं नाही, आणि न आवडण्यासारखं तुझ्यात काहीच नाही. तू मला जीव लावतेस, सगळ्या गोष्टी करतेस, पण विषय असा होतो, सगळ्या गोष्टीला माझी परिस्थिती आली ती. तू एवढ्या परिस्थिती कशी काय आहे बरं? अरे तू एवढ्या श्रीमंत घरची, मी गरीब घरचा. प्रेम श्रीमंत आणि गरीब बघून नाही होता रे. नाही रे, माझंच मन माझ्या मनाला खातं नाही का, की माझ्याकडून बाबा काही कुठली गोष्ट तुला पुरवली जाणार नाही. आजकाल तुझे आई वडील सगळ्यात मी तुला कुठली गोष्टीची मागणी केली का? सोनं नाणं मागितलंय का, किंवा काही सोन्याची चेन मागितली की मला म्हणलं हे गिफ्ट दे ती गिफ्ट दे, असं कधी म्हणले का? मोबाईल मागितलाय का मी तुझ्याकडे? काय मागितले तरी का आजपर्यंत मी? मग का तू असं करतोय बरं? एक काम कर ना, आपण आहे ना ह्या गोष्टीची पुढे वाढवण्यापेक्षा ना, माझं असं वाटतं की आपण एक चांगला मित्र आणि मैत्रीण म्हणून. गप बस तू. हे असलं काय बोलायचं नाही. तुला प्रेम करताना काहीच नाही वाटलं का रे? आता लग्नाच्या टायमाला ऐन वेळी म्हणतोय की नाही नाही म्हणून नाही लग्न करायचं, तुझी परिस्थिती आडी येते. अरे माझे आई बाप ना माझ्या सुखासाठी काही पण करते. तुला पहिली गोष्ट हे सांगते मी, तू पण विचार कर, कळ का? अरे पण मला एकच म्हणायचंय, कारण की मी स्वतःच्या पायावर काही कुठं उभा नाही, आणखी माझ्याकडे घरी पण नाही एवढं काय की जेणेकरून मला तू देतील. कारण की आजपर्यंत तुझ्या आई वडिलांनी सगळी तुझी हौस पुरवलेली. मी तुझी परिस्थिती बघितली का प्रेम करताना? नाही ना बघितली, मग का तू असं करतोय? हे ऐक ना, अगं नाही तुझी आयुष्यभरासाठी साथ देऊ शकत मी. गप बस तू. काय रे, तुझ्याशिवाय मला ना अजिबात करमत नाही. आणि जर तू ना मला सोडून गेला, माझी साथ सोडली, तर मासा कसा तडफडतो तसं मी तडफडन रे. तुला बघायचंय का ते? असं काही बोलू नको. ऐक ना, तू बोलतोय, तो विषय काढतोय, नाही राहायचं नाही राहायचं मला म्हणून. पण नाही करमायचं, मला सगळ्या गोष्टी नाही व्हायच्या, पण तरी सुद्धा मी माझ्या काळजावर दगड ठेवतोय ना, कारण की मला एक काहीतरी करून दाखवायचं की या जगाला काहीतरी कर करून ना, मी दाखवायचं. तुझी साथ देते ना, तू कर ना. मी कुठं तुला म्हणते नको करू, हे करू नको, ते करू नको. नाही मी ग, तुझी ह्या साथ देईल गोष्टीला ना. तुझ्या घरचे नाही मान्य करणार. बरं माझ्या घरचे तयार होतील, माझे आई बाबा माझ्यासाठी काही पण करतील. बरं ठीक आहे, तू एक काम कर, तुझ्या मम्मी पप्पांना विचार की असा असा मुलगा आहे म्हणून, तो मला आवडतो, मग काय म्हणते ते बघ, मग मला कळव. हा काळजी घे, जा आता कोणतरी येईल. चालतंय, दुसरंच तू काय पण जा लवकर. काय करावं बाबा. आई, मी आले मैत्रिणीकडे जाऊ. कुठं चालली तू मैत्रिणीकडे? अगं सुट्टी असलं जरा घरी बसत आहे. का गाय, जाऊ दे ना ग मैत्रिणीकडं. काय मैत्रिणीकडे काय अभ्यास करावा, घरचं थोडंफार कामात मदत करावा. अगं आता तू मोठी झाली, तुझ्या लग्नाचं बघावं लागन. आई, लग्नाचा विषय काढलाय, तुला एक बोलू का ग? काय नको बोलू आता तू. अगं स्थळ येते माझं ऐक ना. चांगले चांगले स्थळ येते, त्याच्यामुळे आता लग्न करूनच टाकावं लागेल. माझं ऐकणार का आधी? मग मी तू म्हणन तसं करन. बरं काय आहे तुझं ऐकायला? माझं आहे ना एका मुलावर प्रेम आहे. तो ना इतकं चांगलं आहे ना, असा निर्व्यसनी आहे, म्हणजे त्याला व्यसन नाही, काहीच नाही, दिसायला पण छान आहे, गरीब घरातला मस्त आहे.
काय म्हणली तू? हा अगं पण तू आता शिकतीस हे करतीस, लगेच तू मुलगा पाहिला, त्याचं घरदार पाहिलं, तुला काही कळतं का? हा आई खरंच छान आहे ग तो मुलगा. अगं काय छान आहे अगं, आई तू वडिलांच्या भेट ना एकदा प्लीज माझ्यासाठी. अगं मनाने केलं ना, नंतर वाटोळं झाल्यावर लय अवघड असतं तिथे. आई हा? माझ्यासाठी एकदा भेट ना. अगं काजल, तुला काय सांगत आहे माणूस ते कळतंय का? हा काय भेटायचं त्याला? कोण आहे, कुणाला आहे तो? त्याला आहे का घरदार नीट आहे का काय आहे? मी म्हणलं ना गरीब घरातला आहे तो, त्याला असं जमीन बिमीन काही नाही. गरीब घरातला, त्याला जमीन नाही घर नाही, त्याच्या संग काय भीक मागणार आहेस का मग तू? नाही गाई, तो भविष्यात काहीतरी मोठं अगं भविष्यात इथं आमचं वय झालं तर भविष्यात काही घडा ना, आणि तो काय भविष्यात घडवायचा आहे? तो काही ना काही कर नाही, तो मला बोललाय. काही नसतं होत कोणाचं. Please. ते आता देताना जर चांगलं बघितलं, निदान घर वावर जर बघितलं ना, तर निदान कमीत कमी तेवढ्या याच्यावर तू आयुष्य काढशील. एकदम भिकाऱ्याला देऊन काय करायचं? नंतर तुला अगं ही काढली ना ती काढली होऊन जाशील. तुझ्या मनाने केलं आम्ही तर तुला घरात घेणार नाही, 1 रुपयाचा आधार मी देणार नाही. जिथं पण तुझं चांगलं होईना असाच निर्णय तू घ्यायला पाहिजे. जिथं माझं सुख आहे तिथे तू विचार कर ना. अगं सुख आणि पोट नसतं भरत काजल. आई मी तुझे एकूण ते एक लेक आहे ना ग, तू एकदम माझ्या सुखासाठी त्याला भेटू शकत नाही का ग? भेट ना ग त्याला प्लीज. बरं ठीक आहे, तू फोन कर, बोलून घे. हा बोलवते मी. पण माझं ऐक. नक्की बोलू ना. हो त्याला बोलून घे, पण त्याच्याकडे जर सगळं असल तरच त्याच्यासोबत मी तुझं लग्न लावू. हाय चालते, मी बोलवते. हा कर फोन. मी ना मैत्रिणीकडे जाऊन येते आधी, तू तोपर्यंत मला चहा कर. मैत्रिणीकडे नाही, घरात हो. बर यायला पोरग बी आहे ना गड्या कामाला, सकाळ धरून झालं वाट बघू त्याची, काही दरबदन न कळा. टायमिंगला काम बिम केली ना, जरा पैसे मागायला लय लवकर येतात. कामाच्या टायमिंगला फार नाकीने वाले. आराम कुठं चाललाय? काय नाही, चाललं तिकडे जरा. काय झालं काय नेमकं असं फार काय म्हणतात, चेहरा फार कुचामध्ये केलाय फार. काय नाही रे, डोक्यात थोडी डोक्यात जरा ही गणगण आहे, बाकी नाही. अरे गण सांगायचं स्पष्टपणे, मन मोकळेपणा सांगायचं. लय असं खोडूक कोंबडी अंड्या बसल्याचं केलं ना, काय उपयोग होत नाही त्या गोष्टीचा, माहितीये का? आता हे बघ सोमा, तू आता लहानपणापासूनचा माझा मित्र हा, आहे, माहिती, जीवाभावाचा हा. मित्र आहे. बरं, माझ्या काय अडचणी येतात, माझी काय परिस्थिती. पैसे लागतात का तुला? नाही नाही, पैसे नाहीत लागत बाबा. मात्र आज तू दवाखान्यात आहे, काय काय? तसं आजारी बिजारी काय काही बाप आई नाही, तसलं काहीच नाही अडचण. बरं तसं काय असलं तर स्पष्ट अगोदर सांगायचं. मी तुला सांगतोच की रे, काय नाही तर काय व्हायचं, दवाखान्यात जायचं आणि तिथं पैसे नाही, दुसरा कुठं व्हायचा. ती नसताना जवळ घराला घर असून मदत नाही झाली, लोक नाव ठेवते मला म्हणतात तुझ्याकडे पैसा असून तू शेजारच्या मदत करीत नाही, मला काय करायचं बरं? आतापर्यंत तुझी सगळी मदत झाली. बरं, माझ्या काही अडचणीला तूच धावून आलेला आहे. मग तेच पण म्हणतो. विषय असा आहे हा. की जिथं माझी लायकी नव्हती ना, तिथं माझं प्रेम झालं रे. आणि माझी मस्त इच्छा नाही, कारण कसं असतं, ती लाडात वाढलेली. मला नको वाटतंय, कारण की आपल्याकडे काही नाही. त्याच्यामुळे मला वाटतंय की नको त्या गोष्टी कराय, पण ती पोरगी कशीच ऐका नाही. आणि आज तिने मला भेटायला पण बोलवलंय, म्हणजे तिच्या आईने घरी बोलवलंय मला. बरं मला एक सांग, तुझं त्या पूर्वी प्रेम आहे का? सांग. अरे तिकडे जगाचं, तिच्या आईचा, तिच्या बापाचा काही प्रश्न नाही, तुझ्या त्या मुलीवर तुझं प्रेम आहे एवढं सांगतो. अरे पण माझं प्रेम आहे, तिचं पण प्रेम आहे. पण माझा विषय असा आहे की मला असं वाटतं की मी आणखी माझ्या पायावरती उभा नाही, म्हणून मी नको टाळतोय. कारण की तिची जी सगळ्या म्हणजे इच्छा आकांक्षा आहेत ना, सगळ्या तिच्या घरचे पूर्ण करते. मला तर माहिती तू भविष्यात काय करू शकतो, ह्याची तर मला गॅरंटी आहे. तू जेवढी आता धडपड करतोय ह्याच्यावर तर मी अंदाज लावू शकतोय ना, तू काहीतरी करून दाखवणार आहे आयुष्यामध्ये. जर नाही झालं तर पुन्हा शून्यच आहे की रे, मी काहीच राहणार नाही माझ्यापाशी. जर मोठा झालो तर मोठा झालो, आणि जर काहीच नाही झालं तर अख्खा शून्य होईल रे. बस ठीक आहे, पण आपण ऐक ना, मला तिच्या आईने बोलवलंय, मग तू माझ्यासाठी 10-5 मिनिटं काढतोस का? आला ही का बोलण्याची गोष्ट झाली का? 5 मिनिटं काय, तू दिवस झाला तुझं तर चल. अख्खा दिवस जरी म्हणलं ना, तुम्हाला माहिती तर माझे ती तुझी कोण म्हणला ते आता प्रेमिका आहे ना, तिच्या घरी दिवसभर थांबायचं नाही म्हणलं ना, त्यांच्या आई वडिलांना समजून सांगायचे, तर मी बिनधास्त सांगायला तयार आहे. काय नाही बोलवलंय, ते काय म्हणतात फक्त एकदा बघू, नाही तर मग येऊ आपण परत लगेच. आणि कोणाला घ्यायचं का? नाही नाही, आपण दोघंच जाऊ, दुसरं नको कोणाला. ठीक आहे, चालेल. तू म्हणशील तसं तुझं झालं मला सांग, मला तिथं काम झालं, तो ड्रायव्हर आला परत फळकीन दिन लावून घ्यायचे, मला ते लावून ना आल्यावर मग एक काम करू ना, चल की आताच मग लगेच. बरं ठीक आहे, चल. आई आई तू अरे तुला लाज वाटते का रे? काय तू हाच मुलगा आहे. अरे तुला राहायला घर नाही, तुला पाय ठेवायला जमीन नाही, आणि तू या पोरीच्या नादी लागलं होय.
हा? अरे तू एकदम भिकारी माणूस आहेस तू, तुझ्याकडे आज काहीच नाहीये हा, आणि माझ्या पोरीवर प्रेम करायची तुझी लायकी पण नाहीये. काय पण तर घ्या. अरे काय ऐकायचं याच्याकडे काय आहे? आज नाही भविष्यात काय ते होईनच अरे नाही. भविष्यात काय होत असतं बाबा, हे बघा. इथं पोरगी द्यायची म्हणल्यावर तिच्या पूर्ण आयुष्याच्या सुखाचा विचार करावा लागतो. आणि याच्याकडे काय आहे मला सांग ना, याच्याकडे नाही घर राहिला, नाही पाय ठेवायला जमीन, तरी तेवढं जरी असतं तर माणूस म्हणतं शेतीत कमवून खाते. बरं मला एक सांगा, एकदम भिकारी माणूस बरं आहे. ठीक आहे, भिकारी असू दे. हा, भिकारी हा. प्रत्येक पैशावाला मुलगा हा तुमच्या मुलीला सुखात ठेवणी कशाला अरे सांगतो? पैसा असला का लेकरू सुखातच राहतं. अहो तुम्ही काय त्यांची चपराशी करता, तुम्ही काय सांगा आई. आई ह्या माणसाला मी पोरगीला देणारच नाहीये. हे असले लोक आपल्या दारात सुद्धा उभे नाही राहिले पाहिजे. आई अशी काय बोलती ग, माझं प्रेम आहे ना ग. ए तुझं प्रेम घाल तिकडे खड्ड्यात, प्रेमावाली. एक विषय आहे का? तुम्ही अजिबात सांगूच नका, विषय नको, तुमची चर्चा नको, हा माणूस माझ्या दारातही नको. तुम्हाला आता सांगते, माझ्या पोरीकडे जर परत तुम्ही बघितलं तर बघा. तुम्ही असं बोला समजू ना नका. तुम्ही काहीतरी. काय गप्पा, काहीतरी बोला, शांत उभा राह तू. आम्ही शांततेत आलोय तर शांततेत आम्हाला घ्या की जरा. एवढं अजिबात बडबड तुम्ही केलं नका लगेच काय? निघायचं करा. माझ्या दारात एक मिनिटही थांबू नका. लायकी नाहीये तुमची, नाही. माझ्या पोरच्या पायाची धूळ हो. सुद्धा नाहीये. लय झालं. हा. बरंच वेळ झालं तुमचं ऐकतोय मी. तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझं तिच्यावर खरं प्रेम आहे, तिचं माझ्यावर खरं प्रेम आहे. मी तिला लाख वेळा सांगितलं माझी परिस्थिती नाहीये तशी. आज तुम्ही माझ्या परिस्थितीवरती बोट ठेवलेलं आहे. आणि एक तुम्हाला सांगतो, मी तुमच्या दारात आलो नाही, तुमची पोरगी मला बोलली की माझ्या मम्मीला तुला भेटायचंय म्हणून मी तुमच्या दारात आलोय. आणि एक तुम्हाला समजलं का, मला जर तिचा फायदा घ्यायचा असला ना, तिच्या परिस्थितीचा, तिच्या पैशाचा जर फायदा घ्यायचा असता ना, मी तिला कसली पण मागणी करू शकलो असतो. हे तुम्हाला मी आज बोलून दाखवतो. आणि हे कोण आहेत ना, हा माझा जीवाभावाचा मित्र आहे. आज तुम्ही त्याच्यावरती बोललात, त्याच्याकडे नको ती गोष्ट आहे. तुम्ही बोलून फार चुकी केली. काजल, एक दिवस सांगतो, 100%च मी असं नाव करून दाखवीन की ते तू पण ऐकशील आणि ह्या पण पाहतील. चल दादा. आई आई, आणि तुला सांगते ना, हे असे छपरी चाळे तुझ्या आता बंद, तुझं कॉलेज बंद, तू घराच्या बाहेर सुद्धा निघायचं नाही. माझं 2-3 दिवसात तुला याच्यापेक्षा चांगलं पोरगं पाहून तुझं लग्न लावून नाही देते. ग आई. या परिस्थितीमुळं माझी आई गेली, जी माझ्यावरती जीवापाड प्रेम करत होती. ती काजल गेली. पण एक दिवस माझी ही कला माझं नक्कीच नाव करणार. आणि मी अशी जिद्द ठेवणार की मी काहीतरी करून दाखवणार, या जगाला काहीतरी करून दाखवणार. हे नाव 100% सगळ्यांच्या काळजावर एक ना एक दिवस मी कोरणार. अमोल, अरे काय रे, इथं बसलायस, रडतोयस टेन्शन मध्ये? नाही रे, बसलो होतो जरा, थोडं आईची आठवण आली होती. हे बघ अमोल, तू सगळ्यांपासून लपू, पण तू माझ्यापासून लपू शकत नाही. जेवढं मी तुला जवळून ओळखते ना, तेवढं कोणच ओळखत नाही. लहानपणापासूनची मैत्रीण आहे तुझी मी. काय चुकलं होतं ग माझं? मी प्रेम केलं ते चुकलं? काय चुकलं होतं माझं? तिच्या आईने मला नको ती बोलली, माझ्या परिस्थितीबद्दल बोलली, मला घराच्या बाहेर काढून दिलं. हे बघ अमोल, मी तुला चुकीचं नाही मानत आणि त्यांना म्हणत नाहीये. अरे प्रत्येक आई वडिलांना वाटतं अरे आपली मुलगी सुखात राहावा, तिच्या मुलाशी लग्न करणं, तो मुलगा श्रीमंत असावा, त्याच्याकडे गाडी बंगला सगळ्या गोष्टी असावा, परत मग आमच्याकडे येण्याची वेळ नसावी, असं प्रत्येक आई वडिलांना वाटतं. माझ्याच नशिबात का या गोष्टी सगळं दुःख माझ्याच वाटेल का? हे बघ, जन्माला यायच्या अगोदरच आपलं नशीब लिहिलेलं असतं आणि जे व्हायचं असतं ते होतच. अरे ती मुलगी तुला सोडून गेली म्हणून काय झालं? अरे तू परिस्थितीशी लढ, असं खचून बसू नको, त्याने मार्ग निघणार नाहीये. काहीतरी करायचंय ग मला, काहीतरी जिद्द आहे माझ्या जीवनात, मला परिस्थिती बदलायची आहे. पण तुला तेच म्हणते, तुझ्या धमक आहे, मर देस तू, मर, तू काही पण करू शकतोस. चालताना मित्र सगळे टोमणे मारतात, रस्त्याने गेलं कुठं तर काही चिडवतात. एक सांगू तुला अमोल, लोकांना चांगलं झालं तरी वाईटच बोलतात आणि वाईट झालं तरी वाईटच बोलतात. त्याच्यापेक्षा ना तू आहे ना, तू तुझ्या कलेवर लक्ष दे. मानसी, आज तू माझे डोळे उघडले. मला एक जवळ सांगण्यासारखं कोण नव्हतं ग, पण तू आज माझे खरंच डोळे उघडलेत. हे बघ मी आहे ना, मी खरंच काहीतरी करून दाखवणार. हे बघ अमोल, ज्याच्यामुळं नाही का तुला घराच्या बाहेर हकललंय ना, ती गोष्ट तुझ्याकडे असली पाहिजे, मला एवढंच वाटतं. मग तुला नाक होईल ना बोलायला त्यांना
की तुम्हाला म्हणलं होतं ना मी हे करून दाखवून. शेवटी मी करून दाखवलंच. तुम्ही थोडा वेळ थांबला असता तर आज त्या पुरीचं सगळं व्यवस्थित झालं असतं माझ्यासोबत. हे बघ, मला फक्त तुला एवढंच म्हणायचंय की तू तुझ्यावर फोकस कर. तुझ्यातला अमोल ओळख, कळलं? दुसऱ्यांसाठी रडत नको बसू. रडून कोणीच काय होणार नाहीये. उलट लोक हसतील तुझ्यावर. आजपासून हे अश्रू तुला कधीच माझ्या डोळ्यात दिसणार नाही. हा मूल कायम तुला खुशच दिसणार. थँक्यू. अश्रू तर आता माझ्या डोळ्यात येणार जेव्हा मी तुला सक्सेस बघणार. जालड. पण हां, जर तुला माझी काही मदत लागली तर तू तुझी हक्काची मैत्रीण म्हणून मला नक्की सांगा. नक्कीच ग. मी तुला आणि सोमनाथला कोणतीच गोष्ट आजपर्यंत लपून ठेवली नाही. त्या बिचाऱ्याने मला कधी वाईट सांगितलेलं नाही. चल येतो मी, माझ्या तयारी लागतो आता. हो, जा. ऑल द बेस्ट. हो. अमोलला असं सक्सेसफुल होताना बघायचंय मला. आपला मित्र जेव्हा सक्सेसफुल होतो ना तेव्हा एक वेगळाच आनंद असतो. ऑल द बेस्ट. रेडी रोल. अरे ऐक ना, मी ज्यावेळेस ऍक्शन म्हणून ना त्यावेळेस तू पुढून बरं, ओके, इथं थांब. इथं गडबड करू नका. अमोल तुझ्यासाठी काय पिला का, जीवाचा प्राण केला तर चालतं. चल रोल, बोल फक्त. कॅमेरा, ऍक्शन. काय मानसीला किती वेळ झाला, किती वाट बघतोय तुझी तिकडे. अरे पागल झाला का तू? घरी कशाला यायचं माझ्या? मग काय कुठं होता तुझ्या घरी येणार ना मी. नाही नाही असं नाही, असं नाही. तू बस ना, तू बस इथं. आली ना तू काय कर, असं इथून ये आणि आल्याच्या नंतर आहे ना तू असं बघायचं. कारण की तू तिच्या घरी आलाय ना, मग तू असं बघ आणि तू आहे ना तू आतुरतेने त्याला म्हणा की तू आलाय. हा आलाय म्हणले तू आतुरतेने जरा थोडं ओके, ओके, व्यवस्थित. ओके, अमोल, ओके. हा, मी व्यवस्थित करतो. नको काळजी करू तू. रेडी रोल, कॅमेरा, ऍक्शन. मानसी ऐक ना. वा मानला हे तुझ्या कलाकार. हो. वाढून पाहतो यार, हवा ना मला तुझी ती धडपड तळमळ, तुझ्या मित्रांची साथ. खरंच यार, म्हणजे म्हणतेत ना तुझा असा हेवा वाटल एवढी तुझी अशी मेहनत. खरंच काहीतरी करून दाखवशील. आणि पोरांनो, काका एका मित्राला एवढे प्रामाणिकपणे यार किती किती एकमेकासाठी किती करू राहिला तुम्ही. साथ द्या त्याला. काका माझ्याकडे 1 रुपया पण नव्हता. ही मानसी, हे सोमनाथ यांनी मला जी माझी आयुष्यातली कला होती ती सादरीकरण करण्याचा मला एक चान्स दिला. सगळा खर्च त्यांचा आहे. वाईट वाटतं आणि माझ्यासाठी करतात. हार मानू नको. अरे एवढे जीवाला जीव देणारी माणसं भेटलेत तुला. अमोल अमोल नको रडू. आम्ही एवढा मोठापणा घेणार नाही. काय नाही तुझ्यासाठी समजा. काल परवा तुझ्या बरोबर एकही माणूस नव्हता. खिल्ली उडत होते, डोक्यावर परिणाम झाला म्हणतो ते, येड लागलं म्हणतो ते, वायाला गेलं म्हणतो ते. पण ही खूप खूप चेष्टा केली. एवढी कला ना सांगू शकत नाही मी तुम्हाला. माझ्यासारख्या माणसाला तू असं म्हणजे भावना विवश करू शकतोस. गाव तुझ्या मागे येईन एक दिवस. लढ आणि काय गरज वाटली तर मला बोलव. लढा. हो. चला चल. ओके थँक्यू. आता सीन झाला पाहिजे अमोल कंप्लीट. हो हो. व्यवस्थित. हा येस. रेडी रेडी ओके डन. रोल, कॅमेरा, ऍक्शन. मानसी मानसी शांत बस, शांत बस. अगोदर शांत बस. कोणी ऐकन. अरे शांत बस रे. आता तू मला भेटायला नाही, मला त्यासाठी तुला घरी यावं लागलं भेटायला. अरे वेडा झालायस का? घरच्यांनी बघितलं तर काय होईल बाबा? मॅटर होऊन जाईल. आता आता बघून तिकडे. आता काही असू त्याच्याविषयी नाही. आता एक तर हा नाही तर ना, नाही तर डायरेक्ट पळून जायचं. विषय क्लोज आपला. असं नको करू. ओके ओके, मस्त मस्त मस्त, एकच नंबर. छान. तुमचे व्हिडिओ बघितले, खरंच 1 नंबर व्हिडिओ वाटले. डायरेक्ट आहे ना, धन्यवाद. आतूनच असं भारीच वाटतं. म्हणलं तुम्ही मला समोर दिसलात तिथून, मला जाऊन तुमच्या टीमचं म्हणलं कौतुक करावा. धन्यवाद धन्यवाद असंच करत राहा. Thank you. मस्त मस्त चाललंय. धन्यवाद. खरंच तुमचे व्हिडिओ भारी वाटतात. असेच व्हिडिओ बनवत राहा. 100% काय म्हणून त्याच्याकडे लक्ष देऊ नका. काहीच नाही काहीच नाही. इथून पुढे तुम्हाला प्रत्येक गोष्ट आमची नवनवीन तुम्हाला बघायला भेटेल. येऊ का मग? ओके धन्यवाद. ओके आपलं नाव लागतंय. हो ना. अमोल, आज भारी वाटलं बरं का. असं सक्सेसफुल होताना बघायचं रे मला तुला. चला इथंच नाही राहायचं, इथून पुढे जायचं. आणि नेक्स्ट हा. चलो.
जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आई अगं काय झालं का म्हणून रडत आली तू आणि जावई जावई त्याचं नाव कशाला काढते ग? तू माझ्या संसाराचं फार वाटोळं करून टाकलं. अगं काय झालंय तो मला रोज हाणतो मारतो दारू पिऊन येतो. तुझ्यामुळे झालंय सगळं. तुला एक बंगला गाडी पैशावाला जमीनवाला लागत होता ना, आज तुझ्या पोरीचं तू वाटोळं करून घेतो तुझ्या हाताने. अगं पण तुझं नशीब त्याला मी काय करू आता. मी तर चांगलंच बघून दिलं होतं तुला. घर गाडी बंगला सगळं सुख तुझ्यासाठीच बघितलं होतं ना. अगं त्याच्या बंगल्याला गाडीला जमिनीला काय काडी लावायची का ग? अण्णा सुख खाता येणे सुखानी मला. रोज दारू पिऊन येतोय मला हाणतोय मारतोय. मी कसं जगू गाई? मला सुखाने जगून सुद्धा देत नाही तो. ह्या बघ आता ते तुझं मी चांगलंच केलं ग बाळा. पण आता वाटलं होईल मला माहित होतं होय ग. हा आज तुझ्यामुळे वाटोळ झालंय सगळं. तू त्या दिवशी त्या अमोलला एवढं बोलली नसती तर आज त्याच्यासोबत माझं लग्न झालं असतं. आज बघ अख्खं गाव त्याच्या पाठीशी आहे. त्याने किती मोठं झालंय तो माणूस. आज त्याच्याकडे किती पैसा आहे. आणि तू काय केलं ग? फक्त त्याची गरिबी बघितली का गाय? फक्त गरिबी. अगं पण जेव्हा ते तुला बघायला आलता तुझं त्याच्यावर प्रेम होतं तेव्हा त्याच्याकडे काहीच नव्हतं. त्यांनी याने दिवस बदलले पण असं नव्हतं वाटत का तो हे करील. हा मला माहिती होतं मी तुझं घरदार सगळं बघूनच तुझ्या सुखासाठीच केलं ना बाळा. पण आता हे बघ तुझ्या नशिबाचा भाग आहे. तरी पण बघू 4-2 माणसं जमून आपण काही काय माणसं बीस बघती ग? चल जाऊ. आज माणसं येणार का माझा संसार करायला? झालं ना आयुष्याचं वाटोळं. आता काय बोलू मलाच तुझ्या पुढं काही कळना. तुझी अवस्था पाहून मलाच काही समजाना आता. चल ये घरात ये. सोडा आत येते मी. तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगू का? काय? आज काय झालं, सकाळी उठलो होतो म्हणलं आता आपण जाऊ नाही का शूटला जायचं. तुम्हाला फोन करण्याच्या अगोदर मला एक सकाळ फोन आला होता. हा. आपले ते मायभूमी फिल्म प्रोडक्शनचे संजय कुटे सर नाहीत का? हो, माहिती आहे. त्यांचा सकाळ मला फोन आला होता. त्यांनी मला फोन केला आणि मला म्हणले की तुमच्या टीमचं आणि तुमचं खूप खूप आभार आणि तुमची सगळी टीम आमच्या बरोबर येईल का काम करायला. काय योगायोग मनावर नेमका? हा ना खरं. मला बी कॉल आलता एक कुणाचा? दुर्नाथ फिल्म प्रोडक्शनचा. अरे बापरे. अरे वा छान छान. अरे खरं तर बातमी तर मला पण द्यायची तुला आनंदाची. अरे मला पण सकाळी नाही का हर्ष सर नाही का त्यांचा फोन आला होता गावठी फिल्म प्रोडक्शनचा. अरे आपल्याला पण ऑफर आली आहे. एक नंबर. आता सीन समजून घ्या. तू गरीब घरातला मुलगा आहे तू आणि तू श्रीमंत घरातली मुलगी आहे आणि मग तुला त्यांना भेटायला बोलवायचे. अरे सगळा महाराष्ट्र बघत आहे तुम्हाला. हा आणि तुम्ही एवढे हिरोने झाले. तुम्ही म्हाताऱ्या माणसांना तर तुमच्या टीम मध्ये घ्या. तेवढं तरी करा. अहो नाना ही सगळी पुण्य आहे ना तुमच्यासारख्या माणसांचे. आशीर्वाद तुमच्यासारख्या माणसांचा आहे आमच्यावर. आजपर्यंत आम्ही कधी कुणाचं वाईट केलेलं नाही. त्याच करणीची फळं आम्ही आज भोगतोय. आज सगळ्या महाराष्ट्रावर आमचं नाव गाजतंय. तुमचा आशीर्वाद आहे, बाकी काहीच नाही. आणि राहिलं तुम्हाला कामामध्ये घ्यायचं तर आम्ही नक्कीच घेऊ. वा थँक्यू 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 थँक्यू. ठीक आहे आता ना. ऐका आम्हाला काय करायचंय, कॅमेरामॅन व्यवस्थित लावून घे कॅमेरे. आणि आता ह्यात हलगजरीपणा नकोय मला अजिबात. ना ना तुम्हाला घेतो 2 मिनिटं साईडला. मी यांना सीन समजवतो मग तुम्हाला सांगतो. तुम्हाला वडिलांचं पात्र करायचं बरं का. तर ऐका आता सांगितल्याप्रमाणे तू इथं उभा आहे आणि तुला तिकडून यायचंय आणि ती आल्याच्या नंतर तू गरीब घरातला आहे पण तुला खूप प्रेम आहे. पण तू आता समजून घे की त्याच्याशी तू लग्नाची मागणी करते. ओके डन कॅमेरामॅन. ओके रेडी. थांब तिथं आणि तू इकडून ये. हा ओके. हा रेडी कॅमेरामॅन ऍक्शन. महत्वाचं बोलायचं आणि किती वेळ झालाय वाट बघावं लागते याची. ऐक ना काजल मला एक बोलायचं होतं तुला. आणि मला बोलायचंय तुझ्या सोबत. अरे पण माझं लय महत्वाचं आहे मेन गोष्ट म्हणजे. अरे महत्वाचं नाही रे, माझं तुझ्यावरती प्रेम आहे हे मला सांगायचंय. तू जरा असं आतून व्यक्त हो. ओके रेडी. परत व्यवस्थित देणार आहे प्लीज. Yes, sir, yes. प्लीज तू व्यवस्थित देणार. हो बरं ठीक आहे मी आधी स्टार्ट. रेडी कॅमेरामॅन रेडी. ओके ऍक्शन. कधी येतो काय माहिती बाई. काजल ऐक ना ह्या गोष्टीचा कुठं ना कुठं शेवट होणार होता वाटतं मला असं वाटतंय.
मला तुला एका गोष्टीविषयी बोलायचं होतं स्पष्टपणे. काय रे, काय बोलायचं तुला? मला वाटत नाही आपलं लग्न वगैरे होऊ शकते म्हणून. अरे असं काय अरे करतो तू? व्यक्त हो ना तू, व्यक्त हो ना मनातून, काळजातून व्यक्त हो ना तू. ऐक, तुला व्यक्त व्हायचंय का आतून व्यक्त व्हायचंय? तुला तुझ्या भावना दाखवायच्या आहेत. मला ते पाहिजे, मला असं दुसरं काहीच नकोय. मला फक्त तू असं असं दाखव. हे बघ तुला मी सांगतो, ऐक ना, तुझ्या विना आहे ना माझा जीव खूप आदुर आहे रे. मला तुझ्याशिवाय कोणीच नाहीये. मला पण जसं पाण्याविना मासा तडपडतोय ना, तसं माझा जीव तडपडतोय रे. हे घे तू, हे घे. मला पण तुझी खूप आठवण येते. दिवसाच्या मिनिटाच्या सेकंदाला फक्त तुझीच आठवण येते रे मला. अरे माझा पण जीव तुझ्यासाठी तडफडतो. अरे तुला कसं समजत नाही माझं. ऐक, अरे तू बघितल्याशिवाय माझा दिवस पण जात नाही अमोल. अरे काय करू काय नाही अशी हालत होती माझी जेव्हा मी तुला बघत नाही. तू आता मला ना जसं मासा पाण्यातून तरपडतो बाहेर काढल्यावर, तशी मी तुझ्यासाठी तरपडते. अरे इतकं प्रेम करते तुझ्यावर मी. ऐक ना ग प्लीज, हा रोल मला देशील का? हा रोल मला दे ना. तू काजलच आहे ना? हा मी काजल आहे. तू इथं कशी? अमोल, आले असे. दिवस बदलत असतात. माझं सगळं संसाराचं वाटोळ झालं रे अमोल. माझ्या आईने माझं वाटोळ करून टाकलं. तो रोज रात्री येतो, हाणतो, मारतो मला. सुखाने कधी एक घास खाऊन सुद्धा देत नाही मला. प्लीज माझं चुकलं, मला माफ कर प्लीज. मी माझ्या आईचं ऐकलं. मला तुझ्यासोबतच लग्न करायचं होतं. माझ्या आईचं ऐकून मी माझ्या संसाराचं वाटोळ झालं आणि तुझं माझ्या प्रेमाचं पण वाटोळ झालं. हे बघ, तू रडू नको. एक सांगू तुला काजल, बोल ना. जेव्हा तू ह्याच्या आयुष्यात नव्हती ना, तेव्हापासून मी त्याला सपोर्ट करायला लागले. आणि सपोर्ट करता करता मी कधी ह्याच्या प्रेमात पडले मला कळलंच नाही. त्याला बघितल्याशिवाय दिवसच जात नव्हता आणि रात्रही कटत नव्हती. इतकं प्रेमात पडले होते मी ह्याच्या. पण ह्याचं प्रेम मात्र तुझ्यावरच राहिलं ग. तुझ्यासाठी तरसत राहिला. एका मिनिटाला मी बघितलंय त्याला, तुझ्यासाठी लढताना, तुझ्यासाठी हे करताना सगळ्या गोष्टी. अगं त्याला तुझी सारखी आठवण येते अगं. पण तू म्हणली ना हा रोल मला दे. हा रोल तुझाच आहे अगं. फक्त काही क्षणासाठी मी त्या रोलवर आले होते. हे बघ अमोल, तुम्ही दोघं असंच सोबत राहा आणि तुला एक चांगली हिरोईन भेटली आता. मला नाही वाटत की तुला माझी गरज आहे आता. आणि हां, दुसरी कोणती हिरोईन चेंज करायची नाही, आणि तर माझ्यासारखं वाईट नाही कोण. आणि तुम्ही दोघं असंच खुश राहा. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि लवकरच नव्याने सुरुवात करा. मानसी, अमोल, जेवढं तुझ्याकडून गमावलं नाही इथून मागं, ते आता सर्व तुला भेटायला लागले. कधी गरज पडली तरी आम्ही आहेतच इथून पुढं. पण तरी मी नव्याने चांगली सुरुवात करायची त्या. बोला तर तुम्ही दोघं. अमोल, कुठे गेली होतीस? काय सोडलं होतस मला? कशासाठी सोडलं होतस मला? तुटतोय का जीव माझा? तुटतो. प्रत्येक क्षणाला तुझी आठवण येते. प्रत्येक क्षणाला तुझी आठवण येते. प्रत्येक गोष्टीत तुला मी पाहिलं. मला नव्हतं सोडायचं रे तुला, पण माझ्या आईने माझं ऐकलं नाही, माझं लग्न करून दिलं. अगं माझी आज परिस्थिती नव्हती. ज्या कलेनं मला आजपर्यंत लपवून ठेवलं होतं, जी कला माझ्या आतमध्ये होती ती मी बाहेर काढली. मला अशा लोकांनी साथ दिली ज्यांच्यामुळे मी आज या परिस्थितीतून जात आहे. माझ्या आईला कळलं पाहिजे होतं रे, तिने आपलं लग्न नाही आता लावून दिलं. तुमचा अभिनय संपन का? अख्खं गाव गोळा झालं. शुभेच्छा द्याल तुम्हाला.
हा खुश आहे हा चल आता आता मस्त तुझ्या आईला समजून सांगायची जबाबदारी माझी हा ते सोड त्याला ते पेताड खाताड लय पैशावाला आहे ना अरे हा कुठं कमी राहिला पैशा बरोबर इज्जत सगळ्या गोष्टी तुझी आई पण आली छान या आई आता ते झालं चुकून तुम्हाला वाटलं होतं चांगलं होईन आता आपण तर काय कुठले लेकराच्या आई बाप काय वाईट चित्तीत का पण जाऊ दे आता परत योगायोगाने एकत्र आले स्वीकारा त्याला तुम्हाला मी एक शब्द दिला होता हा अमोलराव एक दिवस असं काहीतरी करून दाखवल आणि ते तुम्हाला मान्य करावं लागेल आणि ते मी आज करून दाखवलं. त्याच्या पुढे मला एक सांगायचं ह्या बाईने जर चॅलेंज नसतं केलं तर याच्यातला कलाकार जागा नसता झाला तुमचंही आभार मग काका तुमचंही आमचं खूप प्रेम आहे तुमचंही आभार. त्याला आता मस्त घरी घेऊन जा हो चला आणि तुमचं लग्न लावून देतोय तोपर्यंत भेटायचं बोलायचं बसायचं नाही त्याच्यावर ध्यान ठेवा मस्त एखाद्या मंदिरात जाऊन हार घालून लग्न लावून द्यायचं जाऊ द्या त्याला आहे ना त्या तोंड गेलाय ना बघू त्याचं काय करायचं सुखात आहेत ना आता हा मस्त आणि चला जा चला मी आयुष्यातला सिनेमा सुरू करूया. हो चालते